म्हणजे इकडे एबीसीडी शिकवायची माझ्या मुलीला की डच ट्रफल पायनॅपल हे बोलतात ना व्हायरल कपल झालेलो की अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली. हे जे सगळे तुम्ही औषधं बघताय ते सगळे माझ्या छोट्याशा हो नो चप्पल घालून मुलगी आलीये बेडवर. ओ नो ही कोणी आणलीये क्यूट क्यूट चप्पल तुझ्यासाठी. वा बाबा अरे कशी चालते हळू पडशील पडशील. आता कसं उतरणार आईरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. Good morning and welcome back to our channel, The Taste Show. काय विचारते आईरा. काय पाहिजे आईरा. म्याव कुठे. आईरा मॅडम बोलत होत्या की बारिश कुठे बारिश केली. चॉकलेट क्रंच कुठला पाहिजे केक आहिराला. मँगो नाही येतो तो आहे पायनॅपल. मँगो बोलली मँगो. ना ना आहिराला फुल ट्रेनिंग देत असते की हा केकचा हा फ्लेवर आहे ते. तुम्ही की माझी मुलगी केक शॉप मध्ये थांबणार नाही तू उगीच तिला ट्रेनिंग देऊ नकोस. हा असे सगळे केक्स कुठले कुठले आहेत त्याची ट्रेनिंग देतात मॅडम की हा डच ट्रफल आहे डच ट्रफल बोल. म्हणजे इकडे एबीसीडी शिकवायची माझ्या मुलीला की डच ट्रफल पायनॅपल हे सगळे शिकवतात. हे चप्पल नो 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 नो. इकडे हे जे पाय दिसत आहे तिला असं वाटलं मंदिर आहे. डोकं टेकते. हे न्यू स्टोर ओपन झालंय सॉरी चारकोप शॉपच्या बाहेर. मी आता येईन. माऊ आमची फ्रेंड झाली आहे. चालेल चलो बाय. ए चल पपी नो नो. काय तू आहे. टिंग निंग 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 निंग. नानी चला नानीकडे. इकडे आलो. हे जर तुम्ही बेटर दिसायला तुम्हाला समजणार नाही की आम्ही कुठे आलो. सो बघितलं असेल आम्ही भगवती मध्ये आलोय किती दिवसानंतर. आणि त्यांनी काय केलं किती सुंदर वाटतच नाहीये चारकोप मधलं बघ. आम्ही पहिलं भगवतीमध्ये एवढं कंटिन्यू बेसिस वरती यायचो ना ऑलमोस्ट लॉकडाऊनच्या पहिलं की आम्ही इकडे एकदम बोलतात ना व्हायरल कपल झालेलो की सगळे वेटर सगळे आम्हाला खूप ओळखायचे की आता. आणि आमचा मेन्यू पण कधी कधी सेट असायचं की हा आम्ही हेच खाणार म्हणून. सो मेमरीज आर मेमरीज खरं. आता आम्ही पहिल्याचं बघला की मिस करतोय पण आता हे तर खूपच सुंदर आहे. छान ग्लास डिटेलिंग त्यांनी केले सगळे चेअर सोफा चेंज केले. फ्लोरिंग पण सुंदर आहे. साऊथ इंडियन लवर आहोत आम्ही. साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. आपली साधा डोसा आहे क्रिस्पी असतो ना. चटणी साऊथ इंडियन डिश खाऊन झाले. दुसरं क्विझिन जे आम्हाला आवडतं ते आहे हे चायनीज. सो हा आहे शेजवान फ्राईड राईस विथ नूडल्स. सो आता हा संपूया. हा आणि सुंदरसा दहीवडा स्वरूपचा मोस्ट फेवरेट डिश आहे. कारण की स्वरूपच्या आजीचा मोस्ट फेवरेट डिश होता. सो भगवतीला आद्या स्वरूप त्याचं लंच डिनर ह्याच्यानेच एंड करतो. थँक्यू. बापरे हे काय बघते मी एवढं ऊन. उन्हाला विसरलेली मी असं मला वाटतंय. किती बरं वाटतंय उन्हामध्ये खरं. मुंबईच्या पावसाला बोलायचं काय. एकदा पाऊस थांबला तर गरमी एवढी वाढते ना
की काय बोलायचं आता. आज वजिरा शॉपला सगळं स्टॉक सेटिंग आम्ही करतोय. सगळा स्टॉक आम्ही अशा पेट्या घेतल्यात स्टॉक ठेवण्यासाठी की माल खराब नको व्हावा. सो त्याने कसं सगळं साफ राहतात आणि सेपरेट सेपरेट बॅच वाईज डेट वाईज आम्ही ठेवतो की एक सिस्टम टाईप फर्स्ट इन फर्स्ट आउट सारखं. आणि दुसरं काय नाही, मिरच्या आणि बघा इकडे सगळे बल्क मध्ये पण तुम्हाला पाहिजे असं धना जिरा सगळं अवेलेबल आहे. इकडे सगळे रेकॉर्डच करत होती की किती स्टॉक आहे किती काय, मग त्या हिशोबाने पुढचं प्लॅनिंग करण्यासाठी की काय प्रोडक्शन काढलं तर म्हणजे आता तर नाही, थोडासा पाऊस पूर्ण निघून गेल्यावर थोडस ऊन चांगलं पडल्यावरती मग हळूहळू आपलं परत प्रोडक्शन चालू करू शकतो. असं लोणचं पण फ्रेश स्टॉक आलाय. छोटा पापड वगैरे फुल फुल शॉप भरलेलं असतं ना, तर मग कस्टमरला पण घ्यायची इच्छा होते. हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो प्रेझेंटेबल जेवढं असेल तेवढं चांगलं. अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली. हे जे सगळे तुम्ही औषधं बघताय ते सगळे माझ्या छोट्याशा आईलाचे आहेत. सो मम्मीकडे आल्यानंतर जे येताना वजिरा शॉपवर येतानाच मम्मीचा फोन आला की आईराची तब्येत ठीक नाही आहे. आईरा इकडे झोपली आहे. सो तिला म्हणजे दुपारी थोडंसं लूज मोशन टाईप मला फील झालं तसं, बट मला वाटलं असेल नॉर्मल, म्हणजे काय एवढं सिरियस नसेल. पण संध्याकाळी मी तिला मम्मीकडे झोपून गेली वजिरा शॉपला आणि इकडे मम्मीकडे तिला 2दा लूज मोशन असं झालं आणि ताप आला. मम्मीचा फोन आला तर मी आली लगेच. मग असं मला पण असं तिकडे करमत नव्हतं वजिरा शॉपला. मी थोडंसं ते स्टॉक मॅनेजमेंट स्टॉकचं सगळं फक्त बघितलं आणि मी निघाली. तो पण मार्केटला पोचल्या मम्मीचा फोन आला की आईराची तब्येत थोडं नरम गरम आहे, तू निघाली आहेस का? मला हो निघाली येते. मला एवढं सिरियस असेल वाटलं नव्हतं. आली घरी तर फुल तापाने फनफनलेली माझी मुलगी बिचारी. आता बघा कशी झोपली आहे आणि खूप जास्त तिला ताप आलेला. सो मी जरा पॅनिक होऊन मी मग लगेच स्वरूपला फोन केला. मला काय करू? स्वरूपला चल मग डायरेक्ट पहिला हॉस्पिटलमध्ये. तिच्या जे डॉक्टर ते थोडं लेट नाईट पर्यंत असतात. सो त्यांच्याकडे जाऊन पहिले मेडिसिन्स घेऊ आणि स्वतःचं डोकं लावून आपण काहीतरी मेडिसिन देऊ आणि मग परत एक्स्ट्रीम होणार रात्रीच्या वेळी, त्यापेक्षा प्रॉपरच मेडिसिन दिलेले बरे आम्हाला असं वाटलं. सो गेलो तर मग डॉक्टरने चेक केलं तर खूप ताप होता तेव्हा तिला एकदम नरम. कधीच म्हणजे टचवूड माझी मुलगी कधी असं जास्त आजारी पडत नाही, बट पडली तर आमचा जीव वर खाली होतो की एवढं शांतता घरात ना आता वगैरे, एवढं सन्नाट आहे ना घरात. सो डॉक्टरकडे तिला वॉमिटिंग झाली का? मला वॉमिटिंग तर नाही झाली, आता जस्ट तिला ताप यायला स्टार्ट झाला. आता तो बोला की ना ताप आहे, तिचं पोट जरा खराब आहे असं तसं. आणि जस्ट मी तिला स्वरूपने उचललं आणि मी सगळे मेडिसिन्स बघत होती काय काय आहेत, काय काय द्यायचे तिला. आणि तोपर्यंत जे तिला वॉमिटिंग स्वरूपवरती आणि डॉक्टरच्या कॅबिनमध्ये हे ते, तर मग एवढं हे झालं. लगेच तिला क्लीन विन केलं, तिकडेच वॉशरूममध्ये घेऊन गेली आणि तिला जरा वॉमिटिंग झाल्यावर तिला थोडं बरं वाटलं की मला एक पोटात थोडं रिलीफ वाटलं. मग फटाकसे आम्ही गेलो खाली. डॉक्टर नोबेल केमिस्ट तिकडे सगळे मेडिसिन्स घेतले आणि डायरेक्ट घरी आलो. तर ही अशी एकदम शांत अशी झोपली आहे. तिला आता वॉमिटिंगचे जे मेडिसिन आहे ते पहिलं दिलं आहे. सो आता तर बघूया आजच्या रात्र कशी जाते. थोडंसं रेस्ट केलं मला असं वाटेल की लवकर बरी होईल. क्लायमेट पण चेंज होतं आणि थोडंसं पावसामुळे ते पाणी पण थोडंसं निग्लेक्ट झालं माझ्याकडून. जरा तिला उकळून द्यायला पाहिजे होतं पाणी. सो आता तर फुल पावसाळा जास्तोपर्यंत तिला सगळं बॉईल वॉटर असणार. जे पण छोटे बेबीज जे मम्मी आहेत ना, तर स्वतःसाठी पण मला असं वाटतं की थोडं पावसाळ्यामध्ये आपण बॉईल वॉटर करूनच प्यायला पाहिजे. कारण की कधी कधी पाईपलाईन फुटतात ना, तर कसं कुठून पाणी येत आहे, चांगलं येत आहे का नाही, एवढं वॉटर लॉगिंगमुळे पण कुठे कुठे पाणी मिक्सिंग होत असेल, त्यामुळे पण डिहायड्रेशन आहे डायरिया टाईप बेसिकली ते तसंच झालंय तिला. सो आता ही औषधं 5 डेजचा कोर्स आहे.